अक्कलकोटमध्ये रामजोशी बुवा, श्री गणपतराव जोशी, गोपाळा जोशी, जयतीर्थ पुराणिकसह इतर विद्वान मंडळी नित्यनेमाने एकत्र येऊन विविध ग्रंथाचे वाचन, मनन, चिंतन करत. एके दिवशी ही सर्व मंडळी रामजोशी बुवांच्या घरी जमली होती. रामजोशी बुवांकडे पंचदशी ग्रंथ होता. सर्व मंडळींचे या ग्रंथाचे वाचन, मनन, चिंतन सुरू होते. ग्रंथावलोकन सुरू असताना या मंडळींना एका श्लोकाचा अर्थ लागत नव्हता आणि या श्लोकाच्या अर्थाच्या विवरणात सर्व लोक अगदी गढून गेली. तरीही काही अर्थ लागत नव्हता. शेवटी सर्वांनी ठरवले की आपण स्वामींकडे जाऊ आणि स्वामींनाच याचा अर्थ विचारू. आणि म्हणून ते सर्व स्वामींकडे आले. स्वामींकडे आल्यानंतर स्वामींनी त्यांच्या मनातील भाव ओळखून, या तुमच्या अडलेल्या श्लोकाचे उत्तर आमच्याकडे कधीच तयार आहे, या भावनेने सर्वांकडे बघितले आणि लगेचच त्यांना अडलेला श्लोक तात्काळ बोलला आणि अतिशय सोप्या शब्दात त्याचा अर्थ सर्व मंडळींना उलगडून सांगितला. तर मंडळी, आपण तर स्वामींना काहीच विचारले नाही आणि स्वामींनी आपल्या मनातील ओळखून आपणास उत्तर दिले आणि तेही अतिशय समाधानकारक. ही स्वामी लीला बघून सर्व विद्वान मंडळींना आश्चर्य वाटले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामींना शरण जा. स्वामी माऊलींकडे प्रत्येक समस्येचे समाधान आहे, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.